टेंभी नाक्याची दहीहंडी ठाण्यातली सर्वात जुनी दहीहंडी समजली जाते। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ही दहीहंडी सुरू केली आणि यावेळी टेंभी नाका दहीहंडी उत्सवामध्ये 5 ते 6 थरच लावले जातात। कोणत्याही प्रकारची स्पर्धा इथे केली जात नाहीये। तसंच गोविंदांच्या सुरक्षिततेची ही संपूर्ण काळजी इथे घेतली जाते आणि याची माहिती टेंभी नाका दहीहंडी उत्सवाचे आयोजक एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। पाहूया। ठाण्यातली सर्वात जुनी व मानाची दहीहंडी म्हणजे टेंभी नाकाची दहीहंडी। ही एक मानाची दहीहंडी आहे। या दहीहंडीसाठी एक इतिहास आहे। आपण त्या तिथे उभे आहोत, तुम्ही बघू शकता का खूप मोठा जोश या गोविंद पथकांमध्ये आहे। एकंदरीतच हजारो संख्येने लोक इथे जमलेले आहेत, गोविंद पथक जमलेली आहेत। तुम्ही बघू शकता खूप मोठा जोश यांच्यामध्ये आहे। सुप्रीम कोर्ट झालं, हायकोर्ट झालं, त्याच्यानंतर अनेक मुद्दे आले, पण त्याच्यानंतरही उत्साह जोमाने आहे। या ठिकाणी 9 थर, 10 थर, 11 थर लावून लाखोंचं इनाम कधीच आम्ही जाहीर केलं नाही, कारण गोविंदांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न कधी या ठिकाणी केला नाही आणि म्हणून टेंभी नाक्याला आगळं वेगळं महत्त्व आहे। मुंबई महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला आलेला गोविंदा पहिला या ठिकाणी सलामी देतो आणि नंतर पुढे जातो। ही परंपरा आजही कायम आहे। नक्कीच पहिल्यांदा इथे सलामी दिली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठा असा उत्सव होतो इथे, महोत्सव बोलू शकतो। सर सेफ्टीसाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे का, जो बाळ गोविंद असतो त्यासाठी? खरं म्हणजे बाल गोविंदा म्हणजे 12 वर्षाच्या खालील गोविंदाला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी दिली जात नाही। न्यायालयाचा मान आदर या ठिकाणी राखला जातो। एक मानाची दहीहंडी, पहिली दहीहंडी, मानाची दहीहंडी असं या दहीहंडीला ओळखलं जातं आणि त्या अनुषंगाने चोख बंदोबस्त आयोजकांनी ठेवलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।